हे कुटुंब आहे माझं. पुन्हा जर का त्यांच्या केसाला जरी धक्का लावलास ना तर देवी आईच्या आज्ञेची सुद्धा वाट नाही पाहणार मी. काकू बसा बसा. हाँ हे घ्या पाणी घ्या पाणी घ्या. सावकाश शांत व्हा काकू. इथे कसलीही भीती नाहीये काकू. तुम्ही आधी शांत व्हा. कशी शांत हो नेत्रा? तू बघितलंस ना तिने काय केलं? हा माझी मान धरली तिने. माझी मान आकडली होती. नेत्रा काय झालं? माझी मान आकडली होती. आता आता बरी झाली. माझ्या मनोरमा ताईला त्रिनयना देवी आईचं वरदान होतं. मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी यांच्या वेदना फक्त स्पर्शाने दूर करण्याचं वरदान होतं तिला. नेत्रा काय झालं नेत्रा? माझी मान अचानक बरी कशी झाली? तुला माहितीये काही? नाही का, थोडीच आखडली असेल, मोकळी झाली असेल आता. नेत्रा आई काय किती रडताय? आधी रडणं थांबवा. शांत व्हा आधी. शांत व्हा बरं. मी आता आहे ना इथे. शांत व्हा. ती रडताय. मला खूप भीती वाटते नेत्रा. तेजस पण घरी नाही आणि आम्ही इकडे एकटाच असतो. सासूबाने काहीतरी केलं तर? असं काही होणार नाहीये. ऐकलं तुम्ही मी काय म्हणाले? मी आहे ना आता. अजिबात रडायचं नाही. प्लीज तू आमच्या सोबत थांबत जा प्लीज. प्लीज. मी काय म्हणते ना ते आता शांतपणे आहे का? नेत्रा मी आतमध्ये पडले होते आणि तितक्यात माझ्या लक्षात आलं की आतमध्ये नाग आहे. मला दिसला. मी पटकन बाहेर आले आणि दरवाजा लावून घेतला. काकू बरोबर केलात तुम्ही. पण आता गेला असेल तो खिडकीतून बाहेर. नाही, मी स्वतः बेडरूमच्या खिडक्या आणि बाथरूमच्या खिडक्या आतून बाहेरून बंद केल्या. त्यामुळे तो बाहेर जाऊ शकणार नाही. म्हणजे तो आतच अडकलाय. तो आता बाहेर नाही पडू शकत. पण आता पकडणार कसं नागाला? अस्तिकाला बोलवा लवकर. ती दिसलीच नाहीये सकाळपासून. मी बघितलं होतं सकाळी किचन मध्ये. मला त्रास दिसलीच नाहीये ती. बाहेरच असेल कुठेतरी. तुम्ही जाऊन बघा. ताई नाग आतमध्ये आहे की नाही? बाहेर काहीच धोका नाही. तुम्ही जा बघा. ती बाहेरच असेल कुठेतरी. तुम्ही जा लवकर.
अस्तिकांना नेमकी वेळेलाच इथे नसते. नेत्रा ही आईंच्या वेळी सुद्धा इथे नव्हती. नाग दंश करून गेला. ही कुठे होती? काकू काकू तसं नाहीये. आजी बाथरूम मध्ये होत्या म्हणून अस्तिका काही करू शकली नाही. मला खात्री ती आज नक्की पकडेल नागाला. देव करो आणि या नागाचा सोक्ष मोक्ष लागो. आज काही झालं तरी विरोचकाचा नाग पकडायचा. अस्तिका अजून कशी नाही आली? येत असेल बाहेरच. तिचा फोनही लागत नाहीये. काय काय झालं? आत नाग आहे. काय? सापडली अस्तिका? नाही, बाहेर कुठेच नाहीये. अचानक कुठे निघून गेली ती? आपण वाट बघूया, येईल ती. बेडरूमची खिडकी बाहेरून बंद, बाथरूमची खिडकी बाहेरून बंद, दारात सगळे उभे आहेत. आता इथून कशी सुटका करून घेऊ? खोलीत येण्याची दुर्बुद्धी का व्हावी? हे विरोचका, मला वाचव. अडकले मी. नाही, वाट बघून नाही चालणार. काकू तुम्ही मागे व्हा. नेत्रा, तुम्ही मागे व्हा. नेत्रा, ऐका माझं. तिकडे जा. काय करतेस तू? आज जाते. अस्तिका येईपर्यंत थांबावं लागेल ना? काकू थांबून नाही चालणार. पहिल्यांदाच तो नाग असा आत अडकलाय. हीच संधी आहे. आज काही करून विरोचकाच्या नागाला पकडायलाच हवं. विरोचकाचा नाग पकडला तर विरोचक कमकुवत होईल. त्यामुळे आता माझं ऐका. सगळ्यांनी मागे व्हा. फाल्गुनीताई, तन्मय मागे. कोणीही माझ्या मागे आत यायचं नाही. पण नेत्रा, तू इतका मोठा धोका का पत्करतेस? एक्झॅक्टली. आपल्या घरासाठी मी काहीही करायला तयार आहे. दार उघडून कोणी आलं तर सगळंच संपलं. काकू, नाग नाहीये इथे कुठेच. मी खरंच पाहिला होता. तिथे होता. पण केतकी, जर नागाला बाहेर जायला जागाच नाहीये तर तो जाईल कसा? तो इथेच असेल ना? कदाचित तू दार उघडलंस तेव्हा बाहेर गेला असेल. शक्यच नाही. मी नागाला बघितलं आणि पटकन बाहेर गेले. दरवाजा लावला, फाल्गुनीला सांगितलं, तुम्हाला बोलवायला सांगितलं आणि तुम्ही बघितलं मी इथेच आहे. केव्हापासून तो कसा जाईल? तो आहे इथेच आहे. काय झालं? तुम्ही होतात कुठे? अरे तुम्हाला बाहेर खूप शोधले मी. क्या आता? पण झालंय काय? नाग होता आतमध्ये. नाग आला होता? मग तुम्ही आत काय करताय? तुम्ही बाहेर या आणि दरवाजा लावून घ्या. मी स्नेक कॅचर आणते. काही उपयोग नाहीये त्याचा. आता गेलाय ना. नाहीये? मग गेला कुठे? पहा 7व्या मुलीची 7वी मुलगीचे सर्व एपिसोड्स एकदम फ्री फक्त झी5 वर.